पहिल्या वर्षी 100 आल्या, नंतर कमी झाल्या जरा. टोटली पेट्रोल, जेवण, खाणं, मुक्काम सगळे खर्च आमचा संस्था करते. मावळा शोधत म्हणून संस्था आहे ना, बाईकवर ही संस्था करते खर्च. आमची गाडी कंडिशन फक्त व्यवस्थित घेऊन याची, पेट्रोल, जेवण, खाणं हे सगळं आमची संस्था करते. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचा आमचे संस्थापक पांडुरंग राऊत म्हणून आहे, ते मुंबईचे. त्यांची एकच कन्सेप्ट हीच की महाराजांची शिवजयंती जशी आपल्या राज्यात घरोघरी जिल्ह्या साजरी होती तशीच इतर राज्यात झाली पाहिजे. महाराजांचं कार्य हिंदुत्वासाठी झालं तसं देशासाठी पण झालं. मग ते कार्य करायसाठी आम्ही प्रतिवर्षी, मागच्या वर्षी लखनौ म्हणजे पहिल्या 5 वर्षापूर्वी लखनौला पहिल्या वर्षी गेलो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा लखनौ, पुन्हा इंदोर मध्य प्रदेश, त्याच्यानंतर जयपूर राजस्थान, त्याच्यानंतर गोवा पणजी, त्याच्यानंतर विशाखापट्टणम तिथं पण गेलो. आणि मागच्या वर्षी अमृतसरला शिवजयंती साजरी करून तिथं आम्ही वाघा बॉर्डरला गेलो. बरोबर आमची 12 ते 13 फेब्रुवारीला शिवनेरीवर असतो. आम्ही सगळे प्रतिवर्षी नियोजन असं असतं की सगळे येऊन शिवनेरीवर जमा होतो आणि शिवनेरीवरून निघायचं. म्हणजे आपलं लोकेशन ठरलं असं सगळे सगळे जमा होते. तरुण आपल्याकडे सगळे तरुण पोरं असतात. 99% ज्यांना महाराजांच्यावर अति प्रेम आहे तेच तिथे येणार. व्यसन नाही तुमचं, बाकी दारू सिगरेट नाही, मांसाहार नाही, काय नाही. त्या पूर्णपणे गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि महाराजांच्या विचाराला बांधील कोण पण येऊ शकता. तुम्ही माझा आमचा दोघांचा कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्यावेळी कॉन्टॅक्ट करा. आमच्या ग्रुपला तुम्हाला आम्हाला काय करायचे आता आमची आता विषय कसा आहे, आम्ही साताऱ्याचे आहे, हा सांगलीचा आहे, सोलापूरचे, पुण्यातले थोडे, तुमच्या बुलढाण्याचे माथुर तीर्थ आहे ना, तर बुलढाण्याचे जोडले गेले. मोताळा वगैरे तालुका आहेत का नाही तिथले. 99 आणखी कुठले कल्याणचे, ठाण्याचे, 27 रुपया खर्चायचा नाही. 21 पेट्रोल, जेवण, खाणं सगळे संस्था करते. फक्त महाराजांच्या विचाराची पण बांधणी. तिथं तुमचं तुमचं काय नाही चालत. तुम्ही जर आता संस्थेचा नियम आमचा आपल्या साहेबांच्या मेन आहेत त्यांच्या हिशोबाने दिवसाला 350 लय तर 400 किलोमीटर रनिंग असते रोज. आता चालू वर्षी आम्ही नेपाळ निघालोय. आमची आता फॉर्म भरायची प्रक्रिया चालू आहे. नंबर घ्या आमच्या प्रमुखांचा एक नंबर देतो. आणि मावळा शिवज्योत वर गेला हा बस तुम्ही कुठे युट्यूबला टाकू शकता मावळा शिवज्योत सेवा संस्था. तुम्हाला सगळे पहिल्या वर्षीपासूनचे आमचे व्हिडिओ आहेत ते सगळे तुम्हाला मिळत जातील. त्यांची कन्सेप्ट ही आहे, महाराजांचे प्रेम करणारे लोक आहे आपण म्हणून सांगायचं.